न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मोखाडा तालुक्यात भीषण अपघाती मालिका। पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यामध्ये दिवस दर दिवस दुचाकी वाहनांचे ऍक्सिडेंट वाढत चालले आहेत। मागील 15 दिवसात 10 पेक्षा जास्त ऍक्सिडेंट झाले असून दुर्दैवाने 4 जणांनी आपले प्राण गमावले। जव्हार, मोखाडा व नाशिक या तिन्ही शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावर प्रामुख्याने अपघाताची संख्या वाढली आहे। राष्ट्रीय मार्गाची दुर्दैवी अवस्था, वाहन चालकांचा अतिवेग तर कधी मादक पदार्थांचे सेवनामुळे अपघात घडतात। झालेल्या अपघातांचे अवलोकन केले असता बिरसा मुंडा चौक, केळघर, निळमाती, रायतळे, पवारपाडा, कापरीचा पाडा, वालब्रिज, शिरपामाळ या ठिकाणी अपघात झाल्याचे समजते। बहुतेक दुचाकी स्वार दुर्घटना झाली असता पोलीस प्रशासनाला न कळवता वाहने घेऊन पसार झाले अशा कित्येक घटना होत असतात। वाघ नदी पूल तसेच तोरंगण घाटामध्ये माजलेल्या चोरांच्या दहशतीमुळे मालवाहतूक वाहने घाट पास करण्यासाठी अतिवेगात हटण्यात येतात। चालकाचं नियंत्रण सुटून अपघात झाल्याच्या कित्येक घटना समोर आल्या आहेत। आपल्या जीवाची पर्वा न करता सुसाट चालणाऱ्या वाहन चालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, अन्यथा अति घाई संकटात नेई ही म्हण खरी ठरण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही, ही बाब लक्षात ठेवणे गरजेचे आहे। इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर जहांगीर शेखसोबत मोखाडा मुख्य प्रतिनिधी अनवर कुरेशी यांची रिपोर्ट।